आल्यापासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध वारंवार वाढताना पाहायला मिळतात। असं तुम्ही कशावरून म्हणता? अनेकदा भेटीगाठी झाल्या, स्वतः भेटीगाठी झाल्या तर काय झालं ते अमित शहा नाही भेटतात। असं आहे की हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात। माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे, ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत, कुठेतरी मन मोकळं करायचं असतं, काय सांगावं, उद्या आमच्या दारात पण येतील मातू सुलट्या बघा मला ऐकत नाही। असं कोण म्हणताय? तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होतो, मला माहिती आहे का? इथे जे पत्रकार आहेत सगळे, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी, जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत। आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, काँग्रेसला पाठिंबा देणारे। विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही, राष्ट्रहितासाठी। काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे। आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण काँग्रेसच्या या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही। त्यांच्याकडे उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना भेटून आले, शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले, तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध का करतायत? शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणतात? कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे। हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही आहेत। दुसरं, यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही, यांना फक्त महाराष्ट्र लुटायचं आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता। ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली। अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत, तो एसएनसी पक्ष। तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामा नये। हे विंचू आहेत सगळे, तुम्हाला डंख मारतील, बघा तुम्ही। अनेकांनी प्रयत्न केले, आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आहे? एकमेकांवर अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे, ते सगळे मतभेद, ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं या शक्यता कितपत वाटतं? ही रक्ताची नाती आहे, माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं, ही रक्ताची नाती, मैत्रीची नाती आहे। आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला, इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।